हो लढाई झगडा लाडी गोडी हसत सुटतील अवघड कोडी भानगडी झाल्या लाख जरी जगण्याला न्यारी रंगत भारी गमत जमत गमत जमत मनामध्ये धमाल धमकत हिते खुल्याची सारी पंगत वाघाला बिशेलीची संगत हिते शिपाई बसतो घोड्यावरती राजा चालतो रांगत हास्याच्या या दुनियेमध्ये सगळं उठल्यापासून मोबाईल बघते आज सणासुदीचं काय बघायचे का नाही. अहो आत्या माहितीच नाही म्हणूनच तर इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे स्टोरी टाकते. आजकाल सणांचं सगळं ऑनलाईन चालतंय बघा. सगळं ऑनलाईन टाकलं. अगं आज पंचमीचा सण आहे. पोळ्या बेळ्या करणार आहे का ते बी ऑनलाईन का थंड लावून मागवणार आहे. अहो आत्या चांगली आयडिया दिली बघा. आता पोळ्या पण ऑनलाईनच मागवते. कामाचं टेन्शनच नाही. मस्तच. काय म्हणावं अगं अशी काय म्हणतीस आई? अगं एवढी वर्ष झाली लग्नाला तेव्हापासून तू तिला सुनबाई म्हणतीस. मग सुनबाईच बनायचं का आता नव्यानं वर्ष घालतीस होय? अरे बाबा तुझी बायको ऑनलाईन का फंडलाईन पोळ्या मागवायचं म्हणती. अगं तुझं काय डोकं बिकं फिरलंय का? पोळ्या ऑनलाईन मागवतीस होय? अरे नुसत्या पोळ्याच काय ऑनलाईन मागवतीस? गुळवणी आमटी भात वरण भजी खारड कुरड सगळंच मागव. अरे तुझ्या बी डोक्याचं खोकं झालंय का काय? पंचमीचा सण आहे. पोळ्या करायच्या पुरी बाळे येत्या त्या वारुळ्याला जायचं का मोबाईलच बघत बसायचं. लेकी सुना खेळ खेळत्यात गाणी म्हणत्यात गडी माणसं शिकारीला जात्यात. ही बसती मोबाईलवर. कसा तुम्हाला सण साजरा करायचे तसा करा आणि सणासुदीचं ते पोराला उठवा तर बाजूला. मी काय म्हणतो आई बरोबर बोलती या ऑनलाईन बिनलाईन राहू दे आणि तू चांगल्या मस्त पैकी तुझ्या हातच्या पोळ्या कर. अगं तुला चांगल्या पोळ्या करतीस माहिती का? आणि नैवेद्य बी कर. नैवेद्य घेऊन वारुळाला जायचं वडजायला जायचं आपल्या आणि बायका जरा मिक्स हो आणि जरा खेळ खेळ की. हा बरं चालतंय. करते मी पोळ्या. पण तुम्ही काय करणार आहे घरात बसून? मी शिकारीला जातो की. शिकारीला? हो. मागच्या वेळीची शिकार आठवती का? शिकारीला जातो. काय झालं? चांगला ससा धरून आणला होता की तो बी 2 किलोचा. 2 किलोचा कुत्र्याने धरलेला. कुत्र्याला का धरलेला असं ना पण आणला होता का नाही? हा तू नको लय बोलू. जा पोळ्या कर जा. करते. सुजाता झालं का नाही अगं? चल लवकर बायका थांबले कवाच्या. छान दिसतीये. तुम्ही काय मुलीची साडी घातली का काय लग्नातली? हो नीलूच्या लग्नातली साडी घातली. काय अजयश काय चाललंय? काय कुठं नाही. काय दिसला नाही काय नाही आता चालू आहे आता वैरण घेऊन. ना तुमचं काय? आपलं काय आपलं गोरा डोरा झाला आपलं बसलं आपलं आता हा काय करायचं. आपणच काय आज नागपंचमी आहे ना हम्म. त्यामुळे आज नागपंचमी पोळ्या बिळ्या खाऊन ओके मध्ये सुस्त ओके होऊनच येणार ते आता. ठीक आहे आलंच की आलं आप्पा. की आप्पा? आप्पा झालं. आप्पा कसं? अशोकला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आप्पांचं तेवढं आहे बघा. कोणाच्या पण आडीनडीला असू द्यात ते तिथं पोचणार म्हणजे पोचणारच. विषय त्यांचा वेगळाच आहे. बरोबर बघायला लागतंय काय करायचंय. हो तेवढं आहे. बरोबर बरोबर. चला तुमचं काय ठरवा. मी आलो माघारी जेवून. बरोबर बरोबर या या. या या. का निघाला? आलो जेवण करून येतो आता. बर 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 या या बसा. अरे समीर हा कुठे गेला होता? काल गेलो होतो दवाखान्यात. का रे? म्हाताऱ्याला घेऊन गेलो होतो. काय झालं म्हाताऱ्याला? अरे म्हाताऱ्याच्या गुडघ्याच्या वाटीला आलाय वात. होय हा. गुडघ्याला वात? हो. कसं काय बरं?
आता डॉक्टर म्हणतात म्हणल्यावर असेल की. मग एक माझ्याकडे उपाय आहे त्याला. कुठला रे? एक काम कर, हा. ती गुडघ्याच्या तिथनं खालनं थोडीशी वात बाहेर काढ, बर. काडी लाव आणि दे पेटवून, एका राट्यात ओके कार्यक्रम होऊन. अरे लेका काय बोलतोय सणासुदीत तर लेका चांगलं बोल की. अरे चेष्टा मस्कर केली बाबा. असते वेळ लेका चेष्टा तुझी. नाही नाही, जर वरती जाऊ दे. मागच्या वर्षी आपण नागपंचमीला गेलेलो आपण शिकारीला. हो माहिती की मला. मग यंदा जायचं का, कसं करायचं? जायचं की. तुझी बघितली आहे शिकार मी. तुझ्या तांगडी घालणं ससा गेला तुला कळलं नाही. आता काय त्याला करणार, तसं जमत नाही हो मला. काय बाया ही भाजी आणली, सगळी सडकी घेऊन भाजी आले. ओ इकडे या बाहेर. अहो ऐकताय का, बाहेर या. झालं सुरू तुझं? काय झालं आता? काय झालं मला? काय झालं काय? ही बघा कसली भाजी आणली तुम्ही, आणि ही कांदे बघा किती खराब झालेत. दिसत नाही व्हय तुम्हाला? पात फुटली त्या कांद्याला. लक्ष कुठं असतं तुमचं भाजी घेताना? अगं तुला लग्न करून आणली का नाही तेव्हा तू बी चांगलीच होतीस की. मला काय माहित आहे असा तुझा मेंदू खराब होणार आहे तो. अगं एक वेळ भाजी बदलता येते ग, पण तुला कशी बदलायची आता? काय म्हणलात? कुठं काय? माझा मेंदू खराब झाला. माझाच मेंदू खराब झालाय, म्हणूनच मी ह्या घरात राहते, म्हणून तुमची ही सगळी कामं करते. धुणं धुवा, तुमचं भांडी घासा, तुम्हाला जेवाय खावाय करून घाला, गुराची वैरणीचं बघा, पाण्याचं बघा, सगळं मीच बघायचं. माझा मेंदू खराब झालाय म्हणून मी इथं राहते. काय गरज नाही मला, जाते मी माझ्या माहेरला. झालाय ना माझा मेंदू खराब. हो मग आता दुसरं कोण करणार आहे घरातलं तुझ्याशिवाय? लगेच काही बोललं की माहेर जाऊ का? आपलंच घर आहे, मी नाहीतर कोण करणार दुसरं. लय खुश होऊ नका, आज नागपंचमीचा सण आहे. पोळ्याचं साहित्य घेऊन या, वाटलंच तर तुला मेकअपचं साहित्य घेऊन ये, आणि राहिलेल्या पैशात एक चांगली साडी घेऊन ये. तरी बी काय राहिलं पैसे ठेवून दे, नाहीतर डब्यात ठेवू. 100 रुपयात मला साडी, मेकअपचं सामान, हो वरून सणाचं सामान, हो आणि राहिलेल्या डब्यात. हा. अहो कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? 100 रुपयात येते बाई का? तुम्हाला ना राशन पाणी भरायची माहिती असती ना तर समजलं असतं किती महागाई झाली ती. कसं कळणार? रेशनिंग तू भरतीस ना, पाणी मी नुसता भरत असतोय. तुम्ही पाणीच भरायच्या कामाचं आहे. बर लय वाटा करू नकोस. सणासुदीचं भांडल्याला चांगलं नसतं नवऱ्या संग. नागपंचमीचा सण आहे तो कसा आहे, म्हणून म्हणलं लय भांडायचं बसायचं नाही. तू साहित्य घेऊन ये, आणि तुला वारवळ जायचं असेल आवड तुझं. मी जाते वारुळ्याला, आणि तुम्ही बसा घरात नागोबासारखं डुलत. नागोबा सारखा डुलणार नाही, मी शिकारीला जाणार आहे. शिकारीला? आणि तुम्ही? अहो तुम्ही मांजर दिसलं ना साधं तरी धाकोच पळताय लांब. शिकार करताय कशाची? अगं ती मांजर आहे का नाही, तुझ्या माहेरवर आणलंय म्हणून मी त्याला मारत नाही का नाही. त्याच्या कडाक्यात त्याला मी आडवा केला असता. हा, मी शिकारच करून घेऊन येतो का नाही बघ. जावा शिकारीला जावा. शिकार नाही मिळाली तरी चालेल, पण नीट घरी व्यवस्थित या. हातपाय मोडून येताल नाही तर. तुला कळल मी शिकार कसली घेऊन आलोय. ती आटे कुठे गेली? शिकार घेऊन येणार. काठीने कुठली शिकार मारणार आहे ती? काय काठी घेतली मुंगळा तरी म्हणेन का? सांगितलेलं लक्षात ठेवा, नीट घरी या. बघाच आज तू सोडतच नाही. काय घरातलं तू राखलं नाही. अरे ते वाघऱ्या कोणाकडे आहेत त्या? वाघऱ्या आधी नानांच्याकडे आहे त्या. नाही नाऱ्याकडे असतील या. नार्याकडे? हा. तो का आला नार्या? नार्या हो अरे का नागपंचमीचा सण आहे, तू कुठं आहे? कुठं आहे म्हणजे मी काय तुम्हाला नाग वाटलोय मग? तू आणि नाग? अरे तू येरोळा आहे, येरोळा. काय लेका सांभऱ्या बोलतोय आज? मग त्या लेका बायकोने डोकं फिरवलंय म्हणून शिकारीला निघालो म्हणून काठीच घेतली. अरे वा मोठं हत्यार घेतलंयस की. अरे तुला सांगायचं म्हणजे बरं का, ती बायको का नाही एवढी डोकं फिरवती का नाही तुला सांगतो. अरे च्या पेते ती बायका तर इतक्या बडबड करते, ते उद्या दारू जर प्यायला लागले तर काय करतील? लय बेकार काम आहे बाबा. बरं ती जाऊ दे, वाघरा कोणाकडे आहे त्या?
ऐका आता, अरे वाघरात तुझ्याकडे नव्हते होय, गेल्या वर्षी ठेवले आपण. माझ्याकडे ठेवले होते, हो. मलाच आठवण आहे. झालं म्हणजे राजाला दिवाळी माहिती नाही. एक काम कर, तू घरी जाऊन बघ मी बरं. त्या नानाला बी जाऊन विचारतो, त्यांच्याकडे असले चुकून आले असले तर. हा? बरं चालतंय. बरं तुझं झालं की आठवून तिथं या पाठदिशी, म्हणजे आपण लवकर जाऊ. चालतंय, उजेडात चालतंय. side लगेच- गेलेलं बरं लगेच- नाही. लगेच येतो. हाय का नाही? चला, चला. चला चला, चला. लवकर या. चला. हे बरं चला चला, चला चला, चला. चला बघूया चला काय. चला मी पण जातो, गाडी लावून येतो. बर या आम्ही आमच्या ड्युट्याला उठावतो. कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझ ग नक्ष. प्रणाम पिताश्री. आता काय हे नवीन सॉंग, हे ते दांडकं घ्या का, ह्याचं सॉंगच काढतो बघ. का बोलताय माझ्या पोराला? हं? अगं बाई, कसलं राजविंड दिसतंय. नाहीतर तुमच्या तोंडावरची तर माशी पण उठत नाही. अगं त्या माशीला माझं तोंड आवडतं, त्याला मी काय करू. प्रणाम मातोश्री. प्रणाम नाना साहेब. प्रणाम आई साहेब. कसं व्हायचं या पोराचं? आज दरबार इतका सुना सुना कसा काय? महाराज दरबार भरवायचे का? हो. मग त्यासाठी मला एक दांडकं घ्यावं लागल आणि तुम्हाला चोपावं लागल, म्हणजे दरबार लगेच भरेल बघा. सांगून ठेवती, माझ्या पोराला काय बोलायचं नाही. काय बी कौतुक नाही दोघांना माझ्या पोराचं. कसलं राजविंड दिसते. मातोश्री चिंता नको, आम्ही काहीतरी कर्तृत्व करावं हीच पिताश्रींची इच्छा आहे ना. अहो आम्ही लवकरच एक मोहीम फत्ते करून येतो, आशीर्वाद असू द्या. कसलं कर्तृत्व करतय, नुसतं खाऊन पिऊन आडवं तिडवं सुटलंय. हा कामाला कुठं हात लावा ना, रानात जा म्हणलं तर तिकडे जात नाही आणि कर्तृत्व करते. अयो नारे आला का, आता हे जर नार्यानं बघितलं ह्याचं ही स्वान तर अख्ख्या गावात बोंबाबोंब करेल. बघा, अरे वा, शिपाई पण आले. या 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 या. अरे का लावतास? अरे बोल की इथेच. आपल्याला शिकारीला जायचं नाही बे. आहे का, दरवर्षी आपण जात असतो का नाही. म्हटलं तुमच्याकडे आलो, ते वाघरा काठ्या तुमच्याकडे जायते की. अरे नाही माझ्याकडे नाही त्या, मग? ते मागच्या वेळेला समीरच्या घरी ठेवल्यात बघ. हाय आणि तू असं कर, तू पुढे जा, बर. मी येतो माग ना. होय, पाहू नको. काय बाळ्या भारी दिसतोय राव, एक नंबर. मी म्हणते पाहुणं झाले कोणतरी. बाळ्या. प्रधानजी, हो. बाळ्या नाही बाळ राधे म्हणायचं. नोकरी गमवायची आहे का तुम्हाला? आणि दरबारात उशिरा येण्यास कारण? उशिरा आलेलं आम्हाला आवडत नाही हे ठाऊक नाही का तुम्हाला? ना ही का असं करते, ह्याच्या काय गोळ्या चुकल्या ती का काय? अरे बाबा आज आमचा दिवटा महाराज झालाय. देवा, चुरू 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 चुरू. अरे अरे कसली खुसूर चालली. दरबाराला काही नियम अटी आहेत का नाहीत? प्रधानजी, हे असलं चालणार नाही आम्हाला. माफी असावी महाराज. मुजरा महाराज, मुजरा. अहो आज सणासुदीचा दिवस आहे, नागपंचमी. आज राज्यात घरोघरी गोडधोड बनवायचं चालू आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीप्रमाणे शिकारीला जात असता. त्याची सगळी तयारी करत होतो, म्हणून दरबारात यायला उशीर झाला. असू द्या, हुशार आहेत प्रधानजी. प्रधानजी, अशीच बारीक नजर आपल्या राज्यावर असू द्या, कारण शत्रूचं आक्रमण कधी होऊ शकतं. होय महाराज. त्यामुळे अशीच नजर पाहिजे. व्हेरी गुड. अरे कशाला बेशिकारीचं बोललास, डोक्याला ताप नुसता. दे बाबा. आई साहेब, आम्हाला आज जेवणामध्ये गोडधोड बनवा. आम्ही शिकारीची मोहीम फत्ते करून माघारी येतोय. आम्हाला आशीर्वाद द्या. हो बाळराजे, मला खात्री आहे तुम्ही मोहीम फत्ते करूनच येणार. पिताश्री, आम्हाला आशीर्वाद द्या. आजपर्यंत तुम्हाला जे जमलं नाही तो हा पट्ट्या करून दाखवणार आहे. तुम्हाला चांगलं बदडून काढायचं जमलं नाही आम्हाला. अरे वा, शिपाई सुद्धा आले. आयला का वाघर बिगर आणायला लावले आणि तू अजून हिथंच होय. महाराज आहे ती, मुजरा करा मुजरा. प्रधानजी, जी महाराज. आपली शिकारीची तयारी झाली असेल तर आपण शिकारीला निघूया.
आणि हो, शिकारीला जाताना आपलं सगळं सैन्य बरोबर घ्या. तलवारी, घोडे, रंगाडे, तोफ सगळं सोबत घेऊन चला. महाराज, आपण आता पावसाचं शिकारीला चाललो आहोत. आणि तुम्ही जर त्या घोड्यावर बसलात आणि जंगलात गेलात तर घोड हसतेल. म्हणून म्हणतो घोडे सोबत नकोत. रणगाडी जर घेतली तर रणगाडी चाक एकीकडे जातील. रणगाडी सुद्धा नकोत. तलवारी घेतली असत्या, तलवारी गंजलेल्या आहेत, त्यामुळं तलवारी लावाय दिलेल्या आहेत. फक्त आता आपण काठी, वाघरा आणि वासाडी श्वान घेतलेले आहेत महाराज. अरे वा 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 वा. चला मग शिकारीला जाऊया. हो, चला. सैनिक हो, तयार व्हा, सज्ज व्हा. महाराज आलेले आहेत. मातोश्री, आम्ही शिकारीवरून माघारी आल्यावर आमच्या औक्षणाची तयारी करा. येतो आम्ही. आशीर्वाद द्या. बाईलाजा, बा मुलायदा, होशियार. राजे येत आहेत. चला चला. आम्ही प्रसन्न झालोत. आम्ही शिकारीला जाण्याआधीच दासी आमच्या औक्षणासाठी उभ्या आहेत. दासी, आमचं औक्षण करा. दाशी? ए, दात काय काढताय तुम्ही? आणि तू कुणाला दाशी म्हणतो? हा, तुझा मुडदा बशिवला भिताडा संघ दाशी म्हणतो सोय मला? प्रधानजी, थांबा महाराज. असू दे, महाराज झाला की महाराज. कशाचा महाराज? काय बाया, नागाला पुजायला आले होते का आज घराला पुजायची वेळ आली? महाराज, हा, आपल्याकडे एकच माळ आहे. हो, सॉरी. चला चलूया. चला सैनिको, चला. महाराज चला. ए चला की. कशाला मी आता चला. कशाला आता मला नेतोय? त्याला कशाला घेतलाय? असू द्या की, मी करतोय की सगळं ऍडजस्ट. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? काय ते येड्याच्या नादाला लागलाय तुम्ही, मला काही कळेना. अहो, मी हाय की ना. चला तुम्ही. आलो महाराज. हे खरं तुम्ही चला महाराज. अगं काय ग बाई, काय आहे तुझं पोरग? आज महाराजच झाले. काय झाले नेमकं त्याला? अगं काय सांगायचं, रात्री कुठला तरी पिक्चर बघतो आणि दिवसभर तीच कॉमेडी चाललेली असती. असू दे, पोरांचं तेवढं चालायचं. आणि हे काय ग, तू काय आवडली नाहीस अजून? कशाला? अगं वारुळ्याला जायचंय, नागपंचमी आहे, आज विसरलीस का काय? अगं काय, सासूबाईंनी सगळं मला घरी करायला लावलंय बघ. पोळ्या बिळ्या सगळं घरी केलंय. खूप कंटाळे, मी आता येत नाही. हवं तर असं कर, माझा नैवेद्य पण घेऊन जा. काय बोलतीस अगं तू? ये बायका जमल्या असतील सगळ्या तिकडे खेळायला, पण आधी वारुळ्याला जाऊया आणि मग खेळायला जाऊया. आवर पटकन. नको बाई, कंटाळा आलाय. अगं काय बोलतीस तू हे? अगं आपणच असं बोललं तर पुढच्या पिढीला आपण काय संस्कार देणार? आपले सण वार, आपली परंपरा, आपली संस्कृती आपणच आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे ना समजून. सण का कशासाठी साजरे केले जायचे ही आपलीच जबाबदारी आहे ना. मग तूच असं बोलल्यावर पुढच्या पिढीला काय देणार आपण? आपले सणवार, आपली संस्कृती आपणच जोपासली पाहिजे ना. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. सासूबाईंनी पण तेच समजून सांगितलं बघ. तू आत बस, आवरते मी लगेच. ये. चल. बरं झालं बाई आज पाऊस उघडला. खेळायला किती मजा. मज्जा येईल. हो, आधी वारुळाला जाऊया का मंदिरात जाऊया? आधी वारुळाला जाऊया. उशीर झाला ना ग माझ्यामुळं. उशीर केला सागं. आता काय काय ते तुझं पोरग बाई, अवघडच आहे त्या पोराचं. मला असं वाटतंय तू आहे ना पोरग पोटात असताना लय पिक्चर बघितला. काय अग, हाय तो आता जरा तसा. काय करणार, चल. चला. नव्या नव्या साड्या नेसले ते, छान छान नेसले ते, गजर घातले ते.
महाराज या इकडे महाराज. महाराज बोला. अहो मला एक समजना झालंय, आपण पण शिकार करायची कशाची? कशाची म्हणजे किंवाची, वाघाची, बिबट्याची, काळविटाची. हा याचं काय डोकं बिकं फिरलंय का काय? ए नाना तुम्ही जरा शांत बसा महाराज. मी सांगतोय ना, तुम्ही काळजी करू नका महाराज. झालं काय? अहो ही तुम्ही जी सांगितले जर प्राण्यांची जर शिकार केली तर आपण आत बसू महाराज. बरोबर आहे. अरे अरे मग आपण शिकार करायची कशाची? कशाची करू शिकार आपण? कशाची करू? तर त्यासाठी डोंगरात कशाला जायची गरज आहे? मग तुमच्या उसाच्या तिकडे राहणार लय मोठी सोसायटी नव्ह का? हो हो. एक काम करू, वाघाला कुठं लावले तीस? वाघरा लावले तिकडेच बांधाला. त्या बांधायला येते ना. हो. बरं झालं महाराज, आपण तिकडं जाऊ शिकार करायला. चालेल चालेल चालेल. चला चला. तुळशी वृंदावन चंदनाचा सडा, चंदनाचा सडा हळदीचा पुडा, चंदनाचा सडा हळदीचा पुडा. झिम्मा फुगडी खेळूया गाणी गाऊया या सणाला सणा नाग पंचमीचा वारुळाला जाऊया नागोबा पूजा या सणाला सणा नाग पंचमीचा. महाराज मी काय म्हणतोय, हे असं तुम्ही जर घोडक्यानं जर फिरायचं म्हणलं तर शिकार घावर का? आपण काय बागेत फिरायला आलोय का? बरोबर आहे प्रधानजी, बरोबर आहे. एक काम करू, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे. तिकडे दिसलं का? नाही नाही. अरे कुठंच हे दिसेना. गेलो कुठे? पण दुकान त्या बाजून बघितलं का तुम्ही? गावानच झालंय. मला काय वाटतं खास पाचतंय. चला 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 चला. जायचं नाही. खुळखुळी अळंबाची जाळी, खुळखुळी अळंबाची जाळी, खुळखुळी अळंबाची जाळी, खुळखुळी अळंबाची जाळी. माझ्या गंगनाथ तुळशी वृंदावन, माझ्या गंगनाथ तुळशी वृंदावन. बाई तुझा मी घालीन, तुझा मी घालीन, कसून बाई तुझा मी घालीन. इथं पण कोण नाही. आता कुठं शोधू ह्यांना? हातामध्ये काहीतरी खुसपासतंय. शिकार. कुठं गेले माझे सगळे सैनिक? जाऊ दे, आजची शिकार मी स्वतः करणार. बरेच माणसं म्हणते ती आयुष्य देऊन एकदा तरी शिकार करावी माणसानं. तुम्हाला घावली काय एखादी दिवस? आता मी इतक्या वेळेला आलो, मागच्या वेळेला बी दिवस असा ते कुत्र्याने धरलेला. कशाचं काय शिकारच कधी घावली नाही. इतका पळतोय दमतोय काय काय. मी माणूस आहे ते वाघ वाघ असतो. बरं झालं. ए, वाघ म्हणू नका का? तुमचं पोरग तुमची शिकार करल. हो खूप मजा आली. निघतो आता. ना अवकाना घेतल्याशिवाय जायचं नाही. परत घ्या परत घ्या. चांदीच्या परातीत कंदी पेढे,
महेशराव सोडून बाकी सगळे येणे. आता तुम्ही घ्यायचा. शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, अरुणरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. दिवस न दिवस गेला तरी शिकार सापडे ना. तर काय आल्या का जीव घायला आला का पळून पळून. अहो आपलं ठीक आहे, ते आप्पा म्हातारा माणूस जमून बसलाय बांधा. पाचतय आता शेवटची संधी आहे. आता नाशिक किती आहे? अरे शेवटी शिकार मलाच गावली. कुठं शिकार? पळता पळता पायाखाली आली, जाग्यावर गेली, लगेच घेऊन आलो. मिशन नागपंचमी शिकार कम्प्लीट. कारट्या काय बापाची इज्जत बिज्जत ठेवतोस का नाही? हा मारून मारला तो उंदीर मारलास होय? अहो पप्पा, मला तो मारायचा नव्हता, माझ्या पायाखाली आला म्हणून मेला. मला आहे ना खर तर शिवाची, वाघाची, काळविटाची शिकार करायची होती आणि त्यांची मुंडकी आपल्या घरातल्या बिताडावर चिटकवायची होती. तिथं माझं बीग लावतोस का तोंड? काय बोलतेस? बरोबर आहे महाराज तुमचं. तुम्ही मोठमोठं प्राणी मारणार आणि आम्ही काय कर्तृत्व केलंय म्हणून घरात बेताडाव लावणार. काय महाराज, अहो जरा विचार करा. अहो हे जर प्राणी मारलं तर जंगल राहील का? अहो जंगलाची समधी झाडं झाडं सगळं तोडून टाकतेली बिल्डर लोक, आणि त्या ठिकाणी मोठमोठी बिल्डिंग उभे राहतेली, कंपन्या उभ्या राहतेली. अहो मला तुम्ही सांगा, ती जंगलच राहिलं नाही, झाडं राहिली नाही ती म्हणल्यानंतर पाऊस कसा पडणार हो? आणि पाऊस पडला नाही तर या प्रजेनं खायचं काय, प्याचं काय? नुसता हाकार माजल. त्यासाठी महाराज प्राणी वाचलं पाहिजेत आणि जंगल बी वाचलं पाहिजे. काय म्हणायचंय? बरोबर आहे नारायण. बरोबर आहे. ह्या सृष्टीचा जर का आपल्याला समतोल राखायचा असेल तर ह्या सगळं वन्यजीव प्राण्यांचं रक्षण करणं हे आपलंच काम आहे. मग बरोबर आहे. महाराज मला म्हणायचंय, प्रजा जर दुखी असेल तर तुम्हाला चालेल का हो? नाही नाही, अरे प्रजा सुखी तर राजा सुखी. मग बरोबर आहे. असा पाहिजे राजा, असा पाहिजे राजा. नाही तर आजपर्यंत आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, नुसते आश्वासन करत तर काहीच नाही. करत तर काहीच नाही. अहो असं पाहिजे, प्रजा सुखी तर राजा सुखी.